नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आहे 11 एप्रिल 2025 आणि आजच्या जेवढ्याही महत्त्वाच्या चालू घडामोडी असतील त्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। हा व्हिडिओ तुम्हाला सर्व परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त ठरू शकतो, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक देखील करायला विसरू नका। चला तर मग सेशनला सुरुवात करूया। प्रश्न पहिला आहे, कझाकिस्तानने एक प्रमुख दुर्मिळ पृथ्वी घटक म्हणजेच री साठा कोठे शोधला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कारागांडा प्रदेश। कझाकस्तानने एक प्रमुख दुर्मिळ पृथ्वी घटक री साठा कारागांडा प्रदेश येथे शोधला आहे। याबद्दल आपण काही एक्स्ट्रा पॉईंट्स बघूयात। कझाकिस्तानने कारागांडा प्रदेशातील कुइरेक्टिकोल साईटवर दुर्मिळ पृथ्वी धातूंचा सर्वात मोठा साठा शोधून काढला आहे, जो देशाच्या खाण उद्योगासाठी आणि जागतिक संशोधन नकाशावरील त्यांच्या स्थानासाठी एक परिवर्तनीय क्षण आहे। जवळजवळ 1 दशलक्ष टन दुर्मिळ पृथ्वी घटक आणि विस्तृत झाना कझाकिस्तान झोनमध्ये 20 दशलक्ष टनांपेक्षा जास्त संभाव्य साठा असल्याने हा शोध कझाकिस्तानला महत्त्वपूर्ण खनिज क्षेत्रातील एक प्रमुख खेळाडू म्हणून स्थान देऊ शकतो। येथे काही महत्त्वाचे घटक सापडले आहेत, जसे की सेरियम म्हणजेच सी, लॅन्थेनम म्हणजेच ला, निओडायमियम म्हणजेच एनडी, ट्रियम म्हणजेच वाय। यामध्ये एकूण ग्रेड आहेत सरासरी 700 ग्रॅम REE प्रति टन। आता आपण कझाकिस्तानबद्दल जाणून घेऊयात। कझाकिस्तान हा मध्य आशिया आणि पूर्व युरोपातील संधी प्रदेशावर वसलेला एक देश आहे। कझाकिस्तानचे राष्ट्रप्रमुख आहेत कासिम जोमार्ट तोकायेव। कझाकिस्तानची राजधानी आहे नूर सुलतान। कझाकिस्तानचे पंतप्रधान आहेत ओल्जास बेक्तेनोव व येथे चलन वापरले जाते टेगे। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न दुसरा आहे, नुकताच GI टॅग मिळालेला अमलसाड चिक्कू हे फळ भारतातील कोणत्या राज्यातील आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गुजरात। नुकताच GI टॅग मिळालेले अमलसाड चिक्कू हे फळ गुजरात या राज्यातील आहे। गिर केसर आंबा आणि कच्ची खारेक नंतर GI टॅग मिळवणारे अमलसाड चिक्कू हे गुजरातमधील तिसरे फळ आहे। भारतातून होणाऱ्या चिक्कू निर्यातीत गुजरातचा वाटा 98% आहे आणि नवसारी जिल्हा चिक्कूचा सर्वात मोठा उत्पादक जिल्हा आहे। भारतीय चिक्कूच्या प्रमुख आयातदारांमध्ये UAE, UK आणि बहरीन यांचा समावेश आहे। हा चिक्कू त्याच्या गोडवा, उत्तम पोत आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी ओळखला जातो। GI टॅगमुळे त्याला कायदेशीर संरक्षण मिळेल आणि शेतकरी समुदायासाठी चांगले आर्थिक फायदे सुनिश्चित होतील। हे प्रमाणपत्र अमलसाड चिक्कूला भारतीय फलोत्पादनात उत्कृष्टतेचे प्रतीक बनविणाऱ्या विशिष्ट दर्जा, चव आणि लागवडीच्या पद्धतींना मान्यता देते। आता आपण गुजरातबद्दल जाणून घेऊयात। गुजरातची राजधानी आहे गांधीनगर। गुजरातची स्थापना 1 मे 1960 रोजी झाली। येथील राज्यपाल आहेत श्री आचार्य देवव्रत। गुजरातचे मुख्यमंत्री आहेत भूपेंद्रभाई पटेल। गुजरातच्या विधानसभेच्या एकूण जागा आहेत 182, लोकसभेच्या एकूण जागा आहेत 26 व राज्यसभेच्या एकूण जागा आहेत 11। आता आपण GI टॅगबद्दल जाणून घेऊयात। GI टॅग विशिष्ट भौगोलिक ठिकाणांशी संबंधित असलेल्या उत्पादनांना ओळख मिळवून देण्यासाठी दिला जातो, जिथे त्या उत्पादनांना विशिष्ट गुणवत्तेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी ओळख मिळाली आहे। भारत सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय GI टॅग देण्याचे काम करते। GI टॅगचे काही फायदे देखील आहेत, जसे की उत्पादनाला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देते, उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रतिष्ठा वाढवते, उत्पादनाचे उत्पादन वाढविते आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होते व उत्पादनाचे मूल्य देखील यामुळे वाढते। हा टॅग 10 वर्षांसाठी वैध असतो, जो नूतनीकरण करता येतो। पहिला GI टॅग दार्जिलिंग चहाला 2004 मध्ये देण्यात आला। आता आपण अलीकडे GI टॅग मिळालेली उत्पादने बघूयात। काश्मीर केशर, जे की जम्मू आणि काश्मीरचे आहे, याला देखील GI टॅग मिळाला आहे। मणिपुरी काळा तांदूळ, जो की मणिपूरचा आहे। कंदमाल हल्दी, जी की ओडिशाची आहे। खोला मिरची, जी की गोवाची आहे। दिंडीगुल लॉक्स, जे की तामिळनाडूचे आहे। कंदगी साडी, जी तामिळनाडूची आहे। अमरोहा ढोलक, जे की उत्तर प्रदेशचे आहे। महोबा गौरा पत्थर हस्तशिल्प, जे की उत्तर प्रदेशचे आहे। या सर्व उत्पादनांना 2023-24 मध्ये GI टॅग मिळालेले आहेत। पुढील प्रश्न बघूयात। प्रश्न तिसरा आहे, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये
कोणत्या बंदराने विक्रमी कार्गो हाताळणी साध्य केली आणि भारतीय प्रमुख बंदरांमधील सर्वोच्च माल हाताळणी बंदर म्हणून त्याचे स्थान कायम ठेवले? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पारादीप बंदर. पारादीप बंदर या बंदराने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विक्रमी कार्गो हाताळणी साध्य केली आणि भारतीय प्रमुख बंदरांमधील सर्वोच्च माल हाताळणी बंदर म्हणून त्याचे स्थान कायम ठेवले. सलग दुसऱ्या वर्षी भारतीय प्रमुख बंदरांमध्ये पारादीप बंदर प्रथम क्रमांकावर राहिले. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये पारादीप बंदराने 150.41 दशलक्ष मेट्रिक टन म्हणजेच MMTची विक्रमी कार्गो हाताळणी साध्य केली आणि भारतीय प्रमुख बंदरांमधील सर्वोच्च माल हाताळणी बंदर म्हणून त्याचे स्थान कायम ठेवले. या बंदराने आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये विक्रमी 150.41 MMT माल हाताळला. भारतीय प्रमुख बंदरांमधील किनारी शिपिंगसाठी पारादीप बंदर अग्रगण्य बंदर आहे. या बंदराने रेल्वे वाहतूक हाताळणीतही एक नवा बेंचमार्क प्रस्थापित केला, ज्याने त्याच्या इतिहासातील सर्वोच्च व्हॉल्यूम गाठला आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न चौथा आहे, हंसा-3 म्हणजेच NG ट्रेनर विमान कोणी विकसित केले आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, CSIR NALने हंसा-3 ट्रेनर विमान विकसित केले आहे. हे विमान पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाने डिझाईन केलेले आहे, ज्यामुळे भारताला विमान प्रशिक्षणासाठी आवश्यक असणाऱ्या विमानांवर अवलंबून राहावे लागत नाही. हे बंगळूर येथे स्थित CSIR नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजद्वारे स्वदेशी तंत्रज्ञानाने पूर्णपणे डिझाईन आणि विकसित केले गेले आहे. याचा उद्देश विमान व्यावसायिक पायलट परवाना मिळवण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या विमानांसाठी डिझाईन केलेले आहे. CSIR NALने मुंबई स्थित पायोनियर क्लीन AMPS सोबत तंत्रज्ञान परवाना करार केला आहे, जेणेकरून 2 आसनी ट्रेनर विमान हंसा-3 NGचे उत्पादन आणि व्यावसायिकीकरण करता येईल. आता आपण NAL म्हणजे काय ते बघूयात. NAL म्हणजेच नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीज ही भारतातील एकमेव नागरी एरोस्पेस R&D लॅब आहे, जी प्रगत एरोस्पेस विज्ञान आणि अभियांत्रिकीवर लक्ष केंद्रित करते. NALची स्थापना 1 जून 1959 मध्ये झाली. याचे मुख्यालय बेंगळुरू, कर्नाटक येथे आहे. NAL हे CSIR विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार या अंतर्गत कार्य करते. NAL ही वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेची एक संस्था आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 5वा आहे, रोंगाली बिहू ज्याला बोहाग बिहू असेही म्हणतात, हा भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जाणारा प्रमुख सण आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आसाम. रोंगाली बिहू ज्याला बोहाग बिहू असेही म्हणतात, हा सण आसाम या राज्यात साजरा केला जातो. बिहू हा आसाममधील एक पारंपरिक सण आहे, जो 3 प्रकारचा असतो. यामध्ये बोहाग बिहू म्हणजेच रोंगाली बिहू, काटी बिहू आणि माघ बिहू असतात. बोहाग बिहू आसामी नववर्षाची सुरुवात दर्शवितो, जो हिंदू सौर कॅलेंडरमधील वैशाख महिन्याच्या पहिल्या दिवशी एप्रिलच्या मध्यात साजरा केला जातो. हा सण वसंत ऋतूचे आगमन आणि नवीन वर्षाचे स्वागत करतो आणि पारंपरिक संगीत, नृत्य आणि खाद्यपदार्थांच्या माध्यमातून आसामी लोकांची सांस्कृतिक परंपरा आणि कृषी जीवन दर्शवितो. आता आपण आसामबद्दल जाणून घेऊयात. आसाम हे ईशान्य भारतातील एक महत्त्वाचे व सर्वात मोठे राज्य आहे. आसामची स्थापना 15 ऑगस्ट 1947 मध्ये झाली. आसाममध्ये जी भाषा बोलली जाते ती आहे असमिया, बंगाली, बोडो, मिशिंग आणि कर्वी. आसामचे राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य. आसामची राजधानी आहे दिसपूर. येथील मुख्यमंत्री आहेत हेमंता बिस्वा शर्मा. आसाममध्ये विधानसभेच्या एकूण जागा आहेत 126, लोकसभेच्या एकूण जागा आहेत 14 व राज्यसभेच्या एकूण जागा आहेत 7. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 6वा आहे, ओटावा अधिवेशन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, भूसुरुंगावर बंदी. ओटावा अधिवेशन हे भूसुरुंगावर बंदी या गोष्टीशी संबंधित आहे. अलीकडेच काही युरोपीय देश जसे की पोलंड, फिनलँड आणि बाल्टिक देशांनी ओटावा अधिवेशनातून माघार घेण्याची घोषणा केली आहे. आता ओटावा अधिवेशन म्हणजे काय ते बघूयात. माइन बॅन ट्रीटी हा एक आंतरराष्ट्रीय करार जो कार्मिक विरोधी लँड माइन्स नष्ट करण्यासाठी कायदेशीररित्या बंधनकारक आहे.
हे खाणींचा वापर, संकलन, उत्पादन आणि हस्तांतरण प्रतिबंधित करतो. यात पीडितांना मदत, खाण मंजुरी आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याच्या तरतुदींचा समावेश आहे. हा करार डिसेंबर 1997 मध्ये स्वीकारण्यात आला आणि मार्च 1999 मध्ये अंमलात आला. या कराराचे 164 देश सदस्य आहेत, परंतु भारत, अमेरिका, रशिया, चीन आणि इस्रायल या कराराचे सदस्य नाहीत. सच्छिद्र सीमा आणि चालू असलेल्या बंडखोरीमुळे सुरक्षेच्या कारणास्तव भारताने त्यात सहभागी होण्यास नकार दिला आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 7वा आहे, भारताचा पहिला आण्विक पाणबुडी तळ INS वर्षा कोठे स्थापन केला जात आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, आंध्र प्रदेश. भारताचा पहिला आण्विक पाणबुडी तळ INS वर्षा आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम येथे स्थापन केला जात आहे. हा भारतीय नौदलाने हाती घेतलेला एक वर्गीकृत नौदल पायाभूत सुविधा प्रकल्प आहे, ज्यामध्ये INS वर्षा या अत्याधुनिक आण्विक पाणबुडी तळाच्या बांधकामाचा समावेश आहे. विशाखापट्टणमच्या दक्षिणेस सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आंध्र प्रदेशातील रामबिल्लीजवळ स्थित आहे. या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे बंगालचा उपसागर आणि हिंद महासागर प्रदेश IOR मध्ये भारताची सागरी स्ट्राईक क्षमता मजबूत करणे. या प्रदेशात चीनच्या धोरणात्मक विस्तारात समतोल साधण्यासाठी काम केले जात आहे. याचे वैशिष्ट्य गुप्त मार्गांनी पाणबुड्या तैनात करण्यासाठी भूमिगत पाणबुडी पेन आणि बोगदे तयार करणे आहे. ते एका वेळी 12 अणुपाणबुड्या डॉक करू शकते. हवाई देखरेख आणि उपग्रह शोधण्यापासून संरक्षण करण्यासाठी डिझाईन केलेला हा प्रकल्प आहे. प्रगत अणु पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी हे BRC अच्युतपुरम जवळ आहे. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 8वा आहे, नुकताच GI टॅग मिळालेला नोलेन गुरेर संदेश कोणत्या भारतीय राज्याचा आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, पश्चिम बंगाल. नुकताच GI टॅग मिळालेली नोलेन गुरेर संदेश ही पश्चिम बंगालची एक मिठाई आहे. ही पश्चिम बंगालमधील एक प्रसिद्ध पारंपरिक मिठाई आहे, जी नोलेन गूळ म्हणजेच नारळ गूळ आणि पनीरपासून बनवलेली असते. भौगोलिक संकेत GI टॅग विशिष्ट उत्पादनांना दिला जातो, जेणेकरून ते त्या विशिष्ट भागाशी संबंधित आहेत हे दर्शवते. पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच 7 उत्पादनांना GI टॅग मिळाला आहे, ज्यामध्ये नोलेन गुरेर संदेश आणि बरईपूर पेरू यांचा समावेश आहे. GI टॅग मिळविणाऱ्या या 7 वस्तूंपैकी आता आपण इतर 5 वस्तू बघूयात. त्यामध्ये कामरपुकूरचा पांढरा बोंडे, मुर्शिदाबादचा छनापोरा, विष्णुपूरचा मोतीचूर लाडू, राधुनी पागल तांदूळ आणि मालदाचा निस्तारी रेशीम धागा यांचा यामध्ये समावेश आहे. या टॅगमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि राज्याच्या पारंपरिक पदार्थांना जागतिक स्तरावर ओळख मिळेल, असा विश्वास GI टॅगमुळे व्यक्त केला जात आहे. आता आपण पश्चिम बंगालबद्दल जाणून घेऊयात. पश्चिम बंगाल हे भारतातील पूर्व भागात असलेले एक राज्य आहे. पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता. येथे भाषा बोलली जाते बंगाली आणि नेपाळी. पश्चिम बंगालचे राज्यपाल आहेत CV आनंदा बोस. येथील मुख्यमंत्री आहेत ममता बॅनर्जी. पश्चिम बंगालची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 मध्ये करण्यात आली. पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण जागा आहेत 294, लोकसभेच्या एकूण जागा आहेत 42 व राज्यसभेच्या एकूण जागा आहेत 16. पुढील प्रश्न बघूयात. प्रश्न 9वा आहे, 150वी आंतरसंसदीय संघ महासभा कोठे आयोजित करण्यात आली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, उझबेकिस्तान. उझबेकिस्तान येथे 150वी आंतरसंसदीय संघ महासभा आयोजित करण्यात आली होती. भारतीय लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी 150व्या आंतरसंसदीय संघ म्हणजेच IPU शिखर परिषदेत भाग घेतला होता. ही शिखर परिषद उझबेकिस्तानमधील ताश्कंद येथे आयोजित केली गेली. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी भारतीय राज्यघटनेचे सर्वसमावेशक आणि कल्याणकारी स्वरूप येथे अधोरेखित केले. ते म्हणाले, भारतीय राज्यघटनेचा आत्मा सर्व नागरिकांना समान वागणूक देणारा आहे. तसेच संधी उपलब्ध करून देणे आणि प्रगतीच्या मुख्य प्रवाहात उपेक्षित आणि मागास घटकांचा समावेश राज्यघटनेमुळे केला जातो. आता आपण आंतरसंसदीय संघ म्हणजेच IPU बद्दल जाणून घेऊयात. 1889 मध्ये संसद सदस्यांचे एका लहान गटाने IPUची सुरुवात केली होती. विल्यम रँडल क्रेमर, जे की युनायटेड किंगडमचे होते, आणि लिऑन बुर्जुआ, जे की फ्रान्सचे होते, या 2 संसद सदस्यांनी याची स्थापना केली.
IPUचे मिशन संसदीय मुत्सद्देगिरीला प्रोत्साहन देणे तसेच संसद आणि संसद सदस्यांना सक्षम करणे जेणेकरून ते जागतिक शांतता, लोकशाही आणि शाश्वत विकासाला चालना देऊ शकतील. IPUचे बोधवाक्य आहे फॉर डेमोक्रेसी फॉर एव्हरीवन. पुढील प्रश्न बघूयात. शेवटचा प्रश्न क्रमांक 10 आहे. फ्रेड डॅरिंग्टन सँड आर्ट अवॉर्ड जिंकणारा पहिला भारतीय कोण बनले आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुदर्शन पटनायक. सुदर्शन पटनायक हे फ्रेड डॅरिंग्टन सँड आर्ट अवॉर्ड जिंकणारे पहिले भारतीय ठरले आहेत. सुदर्शन पटनायक हे जगप्रसिद्ध वाळू शिल्पकार आहेत. त्यांना त्यांच्या 10 फूट उंच आणि जागतिक शांतीचा संदेश देणारे भगवान गणेशाचे अपवादात्मक वाळूशिल्प यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. हे उल्लेखनीय काम नोव्हेंबरपर्यंत दक्षिण-पश्चिम इंग्लंडमधील डोरसेट येथील सँडवर्ल्ड येथे प्रदर्शित केले जाईल. पद्मश्री पुरस्कार विजेते पटनाईक हे आंतरराष्ट्रीय वाळू कला महोत्सव सँडवर्ल्डमध्ये प्रदर्शित करणारे पहिले भारतीय शिल्पकार आहेत. पटनाईक यांना डॅरिंग्टनचे व्यंगचित्र आणि त्यांच्या स्वतःच्या शिल्पातील वाळू असलेली काचेची लाट असलेले सुवर्ण पदक प्रदान करण्यात आले आहे. आता आपण फ्रेड डॅरिंग्टन पुरस्काराबद्दल जाणून घेऊयात. याची सुरुवात 1925 मध्ये फ्रेड डॅरिंग्टन यांनी वाळूचे शिल्प तयार करण्यास सुरुवात केल्याच्या 100 वर्षांच्या निमित्ताने सँडवर्ल्ड येथे हा पुरस्कार सुरू करण्यात आला. हा पुरस्कार अपवादात्मक वाळू शिल्पकारांना सन्मानित करतो व त्यांच्या कला प्रकारातील योगदानाची आणि सांस्कृतिक आणि कलात्मक जगावरील त्यांच्या प्रभावाची दखल घेतो. आज आहे 11 एप्रिल व आजच्याच दिवशी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवसाबद्दल आता आपण अजून माहिती जाणून घेऊयात. अधिकृतपणे राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस घोषित करणारा भारत हा जगातील पहिला देश आहे. भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने प्रधानमंत्री सुरक्षा मातृत्व अभियान सुरू केले आहे. दरवर्षी 11 एप्रिल रोजी भारतात मातृत्व दिन साजरा केला जातो. याचा उद्देश सुरक्षित आणि निरोगी गर्भधारणा सुनिश्चित करणे आणि गर्भवती महिला आणि त्यांना बाळाच्या प्रसूतीबद्दल जागरूकता वाढविणे आहे. तसेच गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीदरम्यान महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करणे आहे. माता आणि नवजात मृत्यूदर कमी करण्यासाठी दरवर्षी राष्ट्रीय सुरक्षित मातृत्व दिवस साजरा केला जातो. माता आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे हा या दिवसाचा उद्देश आहे. 11 एप्रिल हा महात्मा गांधींच्या पत्नी कस्तुरबा गांधी यांचा वाढदिवस देखील याच दिवशी असतो. ही तारीख 1987 मध्ये वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO द्वारे सुरक्षित मातृत्व उपक्रम लॉन्च केल्याच्या स्मरणार्थ देखील निवडण्यात आली होती. व्हाईट रिबन अलायन्स इंडिया WRAचा हा उपक्रम आहे. भारतातील माता मृत्यूदर कमी करण्यासाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांनी गर्भधारणेदरम्यान, प्रसूतीदरम्यान आणि प्रसूतीनंतर महिलांना विशेष काळजी घेण्याची गरज याविषयी जनजागृती केली जाते. तसेच आरोग्य तपासणी शिबिरे देखील या दिवशी आयोजित केली जातात. महिलांना गर्भधारणेदरम्यान आणि प्रसूतीदरम्यान येणाऱ्या अडचणींबद्दल शिक्षित देखील केले जाते. विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे इथे आपले संपूर्ण प्रश्न झालेले आहेत. मी आशा करते तुम्हाला सर्व प्रश्न समजले असतील. तुम्हाला सर्व प्रश्न कसे वाटले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक व शेअर देखील करायला विसरू नका. आणि अशाच नवनवीन डेली करंट अफेअर्ससाठी डेली करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.